बेकार सांगू शकत नाही बाबा, तेवढा थंडीचा महिना म्हणजे बेकार. सकाळी लवकर उठून मी चुलीपाशी आलो तर भाव म्हणला असेल आपल्याला स्टॉपला सोडायचे. मग मी त्यासोबत गेलो. त्याला म्हणलं तूच गाडी चालव, एवढी थंडी वाजत होती. तेवढ्यात सुक्का पाटील पण भेटला आपलं. सुक्का पाटीलला पण म्हणलं तूच गाडी चालव, आपण काय चालवत नाही. एवढी थंडी होती ना की काय बोलता येत नाही. म्हणलं पहिल्या भावाला सोडून आपण लगेच ह्याला सुक्का पाटीलला सोडायला आलेलो. तर सुक्का पाटील मागच लागला ना. मग ह्यांच्या दोघात माझाच बघा होत होता थंडीमुळे. आता मी काय लगेच केशात हात घालून बसलो. म्हणलं आता घरी जायची काय किंवा पटकीने, कारण की सुक्का पाटीलला सोडून आलो. एवढं गार लागतंय ना बेकार सांगू शकत नाही बाबा, तेवढा थंडीचा महिना म्हणजे बेकार. गाडी तर 40 स्पीड 20 स्पीड पळवली ना तर हाताचं कुडकुडाच भावा. घरी पोहोचल्या जागा चुलीपाशी झालो. चुलीपाशी आलो म्हणलं आता निपारच गार लागतोय, हात पण पूर्ण बर्फात भरले. यांच्या दोघांमुळे माझं वांदच झालं. शिकूया म्हणलं जरा बाहेर, मग आंघोळ करून बाहेर येऊया. आंघोळ करून झाले आपल्या हेमंतांना भेटला की तुम्हाला माहिती असेल मागच्या ब्लॉग मधला हेमंतांना. वर आपली मनीने गोलू खेळत बसलेली. चला म्हणलं जरा अभ्यास करत बसूया, 2 दिवसा परीक्षा पण आली आपली. म्हणलं जरा अभ्यासावर लक्ष देऊया, नाही तर पेपरात नापास होईल. तर आपल्या भावाचा फोन आला, म्हणलं चला येतोय का सातारला. तर म्हणलं चला सातारलाच भेटू. सातारच्या वायसीपाशी एवढी गर्दी होती की काय कळलंच नाही. पुढे जाऊन आता विषयच कळत काय होतं. बंद पडलेलं, दोन्ही पण पडले ना. तर आम्ही पोहोचलो बँकेपाशी. बँकेतलं काम जाऊन जागी आम्ही गाडी पेट्रोल पंपावर घेतली. आता कारण की गाडीत हवा नव्हती म्हणून म्हणलं पहिले गाडीत हवा, गाडी तर हवा मारून झाली. आता म्हणलं चला इथं निरोप भावानो, कारण की आपल्याला घरी जाऊन अभ्यास करायचा होता. तर आता आपल्या आयडीला फॉलो करून लाईक करून नक्की जावा.